आपल्यापैकी खूप जणांना गार्डनिंगची आवड असते, तशीच आवड मलाही आहे. सो हे एक जे झाड आहे त्याचा एक व्हिडिओ बनवून मी तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करते आहे, कारण मला माहिती नाही की इंडियामध्ये हे झाड आहे की नाही माहिती नाही. याला क्रेप मर्टल म्हणतात आणि खूप सुरेख झाड आहे हे जे क्रेप मर्टल आहे. हे जेव्हा मी लावलं होतं हे फक्त 4 फूट होतं आणि आता म्हणजे मी जेव्हा आपला करोनाचा पिरियड आला होता 2020मध्ये, तेव्हा आपण सगळे घरी बसून होतो. सो तेव्हा मी एक प्रोजेक्ट केला होता, गार्डनिंग प्रोजेक्ट. तेव्हा आमचं हे घर नुकतंच कन्स्ट्रक्शन झालं होतं या घराचं. सो एव्हरीथिंग वॉज न्यू आणि लँडस्केपिंग जो आपलं असतं घराभोवती की कोणतं झाड आणायचं, कुठे लावायचं, काय करायचं, याचा थोडा रिसर्च करून मी बरंच थॉट प्रोसेस करून त्यावेळेस 2020मध्ये हे झाड आणलं होतं मी. अशी 4 झाडं आणली होती आणि हे एक झाड $150 मिळतं. $150 म्हणजे जवळपास एक 12,000ला एक झाड येतं. हे इकडे झाडं बऱ्यापैकी महाग आहेत आणि मी हे झाड जे आहे इथून बाहेर पडताना मेन रोडला बाहेर परत एक 2.5 माईलचा स्ट्रेच आहे. जो तो रोड आहे तो 2-2.5 माईलचा फुल रोड आणि जो मधला डिवायडर आहे तो या झाडाने भरला आहे. आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे झाड एकदा थंडी इकडे आली की हे झाडमध्ये काही उरत नाही, म्हणजे अगदी काठ्या उरलेल्या असतात. पण स्प्रिंग येतो एप्रिलमध्ये आणि एकदा स्प्रिंग आला की असे छोटे छोटे याला सीड्स यायला चालू होतात आणि जून-जुलैपर्यंत म्हणजे हे झाड फुलतं छानसं. अजून यावर्षी एवढं नाही हे फुललं, पण ह्याची नंतर जुलैमध्ये ऑगस्टमध्ये असं होतं की पानं कमी आणि हे फुलांनी भरलेलं असतं आणि हे मग फॉलपर्यंत चालतं. ऑक्टोबर-नोव्हेंबरला पुन्हा हे झाड सुकतं. तर मी आपलं दरवर्षी मी हे झाड पाहायची त्या रोडवरती आणि माझी खूप इच्छा होती की हे झाड घरी लावा. पण हे झाड जवळजवळ म्हणतात की 15 ते 20 फूट वाढतं आणि वाढत असावं, कारण हे झाड जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा 4च फुटाचं झाड होतं. आता बऱ्यापैकी ह्याची हाईट 10-12 फूट झाली आहे. सो इथे या झाडाला वाव आहे उंच होण्याकरिता. हे झाड बऱ्यापैकी लाईट पिंक, डार्क पिंक, रेड, व्हाईट असे बरेच ह्याचे कलर आहेत सुंदर सुंदर. मला ऑफकोर्स पिंक खूप आवडतो, त्यामुळे मी आपलं पिंक लावलं आहे. या साईडलाही असे 3 हे क्रेप मर्टल लावलं आहे, सेम कलर. आणि हे असं खूप छान बहरून येतात हे झाडं. वर्षभर मला मी यांची वाट पाहते भरण्याची. आणि हे असं हलवलं की हे छान पाकळ्या अशा खाली पडतात, पण झाडावरतीच ते सुरेख दिसतात असं आहे. आणि हे पलीकडचं जे मोठे हे झाड दिसतात हे पाम ट्रीज आहेत. हे फक्त US मध्ये फ्लोरिडा आणि कॅलिफोर्नियामध्ये दिसतात हे पाम ट्रीज. जे पाम ट्रीज आहे हे बरंच उंच होतं. आता ऑलरेडी मला 20-25 फूट तरी वाटते ते. सो किती जाईल माहीत नाही, मे बी 40, आय डोंट नो, मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे, त्यामुळे मी सांगू शकत नाही. पण 25-30 फूट तर नक्कीच जात असेल. आणि हे आम्ही नव्हतं, हे जेव्हा घर कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा ते बिल्डरनी लावली आहेत. तिथे 3 पाम ट्री आहेत. इकडे खाली इथे मी हे क्रेप मर्टल लावलं, 3 लावले आहेत. तो माझा असा प्लॅन आहे की ज्यावेळी हे मोठं होत जाईल त्यावेळी आम्ही त्याची उंची अशी लिमिटमध्ये ठेवू, म्हणजे दरवर्षी चॉपिंग ठेवून एक मेंटेन पाम ट्रीच्या बरोबर खाली असं त्याची उंची दरवर्षी मेंटेन करू असा प्लॅन आहे. आणि जे मी मनी प्लांट बोलत होते ते मी असं खाली असे कॉर्नरला असे छोटे छोटे काय म्हणतात वेली लावले आहेत आणि त्या बऱ्यापैकी पकड धरतात मग वरती असं.
आणि थोडंसं काम निघालं म्हणून मी बाहेर पडले आणि हा रेनबो दिसला. छान शनिवारची संध्याकाळ आहे आणि छानसा रेनबो आला आहे. इकडे बऱ्यापैकी दररोज रेनबो येतो पावसाळ्यात, कारण फ्लोरिडामध्ये पाऊस आणि सूर्य एकत्रच असतात नेहमी. पाऊस एखादा तास पडून गेला की पटकन सूर्य आलेला असतो. असे नेहमी पॅरलल 2 रेनबो येतात इकडे. आणि तुम्हाला जर म्युझिक ऐकू येत असेल तर इकडे माझे नेबर्स राहतात, त्यांची पूल पार्टी चालू आहे दुपारी 12 वाजल्यापासून आणि आता 8 वाजलेत तरी त्यांची आपली पूल पार्टी चालू आहे. विच इज देअर चॉईस, जस्ट सांगितलं. आणि हा लेक आपला छानसा, ॲलिगेटर दिसत नाही आहे सध्या तरी.